स्टँडर्डचं मॅथ्स 1 यामध्ये 3rd चॅप्टर पॉलिनॉमियल बहुपदी हे चालू आहे। या अगोदरच्या भागामध्ये आपण त्यांचे टाइप्स पाहिलेत, बहुपदी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आणि बहुपदींचे त्यांचे टर्म्स वरून असलेले प्रकार आणि त्याच्यावर आधारित असलेले जी उदाहरणं आहेत ती प्रॅक्टिस सेट मध्ये आपण सोडवलेली आहेत। आता आपण हे जे बहुपदी आहे ते बहुपदीचे आणखी वेगवेगळे जे प्रकार आहेत त्यांचे जे रूप आहेत ते बघणार आहोत आपण। त्यांचे स्टँडर्ड फॉर्म्स कोणकोणते ते आणि ती कन्सेप्ट आहे ते आज आपण शिकणार आहोत आणि त्यावर आधारित जे उदाहरण आहे ते आज आपण सोडवणार आहोत। या अगोदरचे जे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सच्या व्हिडिओज आणि मॅथ्स 2 तसंच इतर जे चॅप्टर्स आहेत त्यांचे व्हिडिओचे जे लिंक्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळतील किंवा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केला तर सगळे व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर मिळतील आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केला तर त्या पद्धतीने नोटिफिकेशन मिळतील। चला तर आज आपण स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म हे जे बहुपदीचे पॉलिनॉमियल्सचे जे 3 फॉर्म्स आहेत ते कसे आहेत ते बघणार आहोत। बहुपदीचे प्रमाणरूप, सहगुणक रूप आणि घातांक रूप असे जे 3 वेगवेगळे फॉर्मॅट आहेत ते पाहणार आहोत। आता याच्या अगोदर तर आपण टर्म्स वगैरे पाहिलेले की ज्याच्यामध्ये 1 टर्म असेल तर मोनोमियल, 2 असतील तर बायनोमियल। आता ह्या पॉलिनॉमियल मध्ये पहा px इथला व्हेरिएबल जो आहे तो x आहे, देयरफॉर वी राइट हियर x, पॉलिनॉमियल x म्हणजे बहुपदी x, p ऑफ x किंवा पॉलिनॉमियल x असं वाचतात। पॉलिनॉमियल x म्हणजे x या चलाच्या ते स्वरूपात आहे। आता ही जी दिलेली पॉलिनॉमियल आहे त्याच्यामध्ये नीट निरीक्षण करा तुम्ही की याच्यामध्ये मध्ये हे याचा इंडेक्स 1 आहे, याचा घातांक 2 म्हणजे याचा इंडेक्स 2 आहे, याचा x⁴ आहे। इट इज म्हणजे असं इट इज नॉट इन्क्रीजिंग ऑर्डर पण नाही किंवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये पण नाहीये। त्यांच्या घातांकांचे जर क्रम बघितले तर उतरता क्रम किंवा चढता क्रम असे याच्यानुसार पाहिजे असतं, पण त्या क्रमामध्ये नाहीये, रॅन्डमली इकडे तिकडे हे झालेले आहे ते। मग अशा वेळेस जेव्हा अशी जी पॉलिनॉमियल असते त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असतं। मग स्टँडर्ड फॉर्म म्हणजे नेमकं काय तर जेव्हा आपण घातांकांच्या उतरत्या क्रमाने लिहिणार, प्रत्येक टर्म जे आहे ते त्या याच्यानुसार ते चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिणार तेव्हा त्या प्रकाराला म्हणतो आपण प्रमाणरूप। When we arrange the given polynomial in the decreasing order of the index of the variable, decreasing order म्हणजे जेव्हा आपण घेणार then it is the standard form। काही वेळेस इन्क्रीजिंग मध्ये पण लिहितात, पण आता जो स्टँडर्ड फॉर्म आपण हे करणार त्यावेळेस डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आहे। डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द इंडायसेस ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल। आता हे जे आहे मग आता ही गिव्हन पॉलिनॉमियल आता फर्स्ट हायेस्ट टर्म कोणता याचा 4 आहे म्हणजे इंडेक्स 4 आहे, देयरफॉर फर्स्ट टर्म आपण लिहिताना लिहिणार x⁴। त्यानंतर क्यूब असलेला 3 असलेला टर्म नाहीच आहे तिथे, मग आहे त्याचा इंडेक्स आहे 2 म्हणून मग सेकंड टर्म लिहिणार विथ साइन लिहिणार -3ax² प्लस x। आता 2 च्या नंतर काय येणार उतरता क्रम घेतो ना 4, तिसरा तर नाहीच आहे, सेकंड आणि फर्स्ट आणि नंतर मग कॉन्स्टंट किंवा एखाद जे नंबर असतील ते। म्हणजे आता काय झालं 4 2 1 आणि नंतर इथे 0, x⁴ काय झालं इथे काही नाही म्हणजे काय आहे 0 आहे तो पण फॉर्म आपण बघणार आहोत। म्हणजेच काय झालं हा इट इज द स्टँडर्ड फॉर्म, याला प्रमाणरूप असं म्हणणार। दिलेल्या बहुपदीचं प्रमाणरूप त्या फॉर्मॅट मध्ये आपण लिहिलेलं आहे, उतरत्या क्रमाने लिहायचं। आता आपण जो दुसरा फॉर्म आहे की त्याच्यामध्ये इंडेक्स फॉर्म म्हणतो आपण। इंडेक्स फॉर्म अगोदर बघूया की हे जे टर्म्स आहेत याच्यामध्ये काही टर्म नसतात। आता ह्या पॉलिनॉमियल मध्ये एक टर्म असा आहे की त्याच्यामध्ये 3 नाहीये, 4 आहे, 2 आहे डायरेक्ट, म्हणजे ज्याचा घातांक 3 आहे असं टर्म नाहीच आहे तिथे। मग अशा वेळेस ते कसं लिहिणार आपण
then we write it as follow. मग अशा पद्धतीने लिहितोय आपण x⁴ मायनस, इथे आता मायनस 3x² लिहिणार का नाही, कारण x³ चा टर्म नाहीच आहे तिथे, म्हणून मग त्याला लिहिताना प्लस 0x³. काय कोणता टर्म लिहिणार 0x³, कारण ते नाहीये म्हणून ते 0 लिहिणार, त्याचा कोएफिशियंट 0 घ्यायचा आणि x³ घेणार. मायनस 3x² मायनस 3x² आणि नेक्स्ट कोणता आहे x आहे आणि प्लस 5. दिस इज द इंडेक्स फॉर्म. आता याला घातांक रूप म्हणणार का, तर सगळे घातांक लिहिलेत आपण. जो थर्ड नव्हता की ज्याच्यामध्ये ज्याचा घातांक म्हणजे इंडेक्स 3 होता तो ऍबसेंट आहे, तो नाव नव्हताच तो, तरी सुद्धा वी राईट इट इन द फॉर्म ऑफ 0x³. त्याचा कोएफिशियंट वी राईट 0 and then arranging in decreasing order 4 3 2 1 0. This is the index form of the given polynomial. जेव्हा आपल्याला त्याचा ऍबसेंट टर्म्स असतात, ते जे टर्म नाहीये ते सुद्धा आपण टर्म्स लिहायचे असतात. and then write in decreasing order, that form is known as the index form. अशा जो की घातांकाचा उतरत्या क्रमाने लिहितोय आपण, आणि ज्यामध्ये एखादा घातांकाचा टर्म नाहीये, एखादा पद नसेल तरी सुद्धा ते पद आपण काय करतो, त्याचा सहगुणक 0 घेणार आणि मग त्याला लिहिणार, ते पण उतरत्या क्रमाने अरेंजमेंट करणार. दॅट इज द म्हणजे त्याला म्हणणार आपण घातांक रूप. आता या घातांक रूप वरनच आपल्याला तिसरा जो प्रकार आहे सहगुणक रूप तो लिहिता येतो. सहगुणकांचा जो आहे, सहगुणक लिहिताना कसं लिहिणार, म्हणजे हाऊ टू राईट द कोएफिशियंट फॉर्म, त्यांचे कोएफिशियंट द्यायचे. पूर्ण पॉलिनॉमियल न लिहिता काय लिहिणार कोएफिशियंट फॉर्म. इथे जे आहे ते पहा 1 -3. आता इथे x² चा आपण इथे घेतलेला आहे. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पहा आपण काय आहे करतोय, इथे घेताना इथे न घेता आपण तिथेच देऊया, किंवा इथे पहा इथेच घ्या. लिहिताना याचा कोएफिशियंट 1 आहे, कॉमा करणार. दुसऱ्या टर्मचा कोएफिशियंट 0 आहे, कॉमा. तिसऱ्या टर्मचा कोएफिशियंट, तिसऱ्याचा सहगुणक किती आहे -3 आहे, -3. चौथ्याचा 1 आहे, याचा आहे ना सहगुणक 1 आहे, कोएफिशियंट 0. कोएफिशियंट त्याचा सहगुणक त्याच्या सोबत असणारी संख्या, आणि नंतर आहे इथे त्याचा घेतला आहे 5. याला म्हणणार आपण इट इज द कोएफिशियंट फॉर्म. सहगुणकाच्या रूपात त्याला लिहिलेलं आहे. आणि याच्यावर पुन्हा जर आपण उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर हायेस्ट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आपण शिकलेलो आहोत. आता याच्यामध्ये हायेस्ट डिग्री किती झाली आहे, याची डिग्री ऑफ x चा जो घातांक आहे तो 4 आहे ना, जास्तीत जास्त, म्हणजे हायेस्ट पावर ऑफ x इज 4. देअरफॉर त्याचा कोटी किती असणार आहे, दिलेल्या बहुपदीची कोटी 4 आहे, किंवा त्याचा डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 4 आहे. पुढचं आणखी उदाहरण बघूया आपण आता घातांक रूप, सहगुणक रूप आणि प्रमाण रूप असे 3 प्रकार बघितलेले आहेत. स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म आहे, इंडेक्स फॉर्म. याच्यावर आधारित ही जी उदाहरण आहे ती बघूया. पहिले जो पॉलिनॉमियल आहे, फर्स्ट पॉलिनॉमियल pm is equal to 3m⁵ - 7m + 5m³ + 2. आता इथे क्वेश्चन लिहिताना तेवढा करता आपण काय केलंय, चार्ट बनवलेला आहे. 3 जे 3 फॉर्म्स आहेत, आणि चौथ्याच्या मध्ये काय बहुपदीची कोटी, दॅट इज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, ते आपल्याला लिहायचं आहे. तर त्या पद्धतीने अशी ही 3 उदाहरण आपण बघूया. सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म बघू, प्रमाण रूप, दिलेल्या बहुपदीचा प्रमाण रूप. फर्स्ट वी राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हायेस्ट किती आहे, याच्यामध्ये 5 आहे, नंतर 3, नंतर इथे 2 चं पण टर्म नाहीये, आणि डायरेक्ट m चं टर्म आहे.
परंतु अरेंज करताना 5 नंतर 3 घेतलाय का? नाही घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपण याला अरेंज करताना काय करणार, स्टँडर्ड फॉर्म मध्ये अगोदर लिहिणार. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना सगळ्यात मोठा घातांक m चा 5 आहे, m चा मोठा घातांक 5, म्हणून फर्स्ट टर्म अगोदर घेणार मी 3m⁵. नंतर कोणता आहे 3, कारण फोर्थ तर नाहीये. फोर्थ लिहिताना आपण इंडेक्स फॉर्म जेव्हा लिहू तेव्हा तो लिहिणार आहोत. फोर्थ टर्म नाहीये. मग आता कोणता आला की ज्याचा घातांक 3 आहे, ज्याचा इंडेक्स 3 आहे, देन वी राईट इट प्लस 5m³. फोरचा पण टर्म नाहीये आणि स्क्वेअरचा पण टर्म नाहीये. आता डायरेक्ट कोणता आहे m⁻1 -7m आणि प्लस 2. इथे काय घेतला, जे टर्म्स आहे त्या टर्म्सला वी राईट इट इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल. एमचा जे इंडेक्स आहे त्यांचा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहिलेले आहेत आपण. 5, 3 नंतर 1 आणि 2. याचाच आता इंडेक्स फॉर्म लिहिताना कसं लिहिणार, जे टर्म्स नाहीयेत त्याला 0 आपण कन्सिडर करणार. बघा आता फर्स्ट टर्म आहे 3m⁵. नंतर आहे 4, एम इंडेक्स असलेला टर्म नाहीच येतो तिथे, म्हणून मग त्याला काय लिहिणार +0 m⁻4. त्याचं काय घेतलं +0 m⁻4. नंतर हा ज्याचा इंडेक्स येतो हा टर्म घेणार आपण 5m³. त्यानंतर स्क्वेअरचा टर्म आहे का वर्ग असलेला, तो पण नाहीये, तो पण आता इथे काय घेणार 0 घेणार 0m². नंतर m चा टर्म लिहिणार -7m आणि +2. ही झाली तुमची गिवन पॉलिनॉमियल, की जी आपण सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं, नंतर याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलं. आता आपण त्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत, कोएफिशियंट म्हणजे सहगुणक रूपामध्ये लिहिणार आहोत. फर्स्टचा सहगुणक काय बघा, सहगुणक लिहिताना म्हणजे when we write the coefficient form then it write it in the box and with the help of comma. कॉमा ते त्या ठिकाणी वापरायचे आहेत. इथे पहा 3 0 5 0 -7 आणि 2. 3 0 5 0 -7 आणि 2. याचा फर्स्टचा कोएफिशियंट त्याचा सहगुणक 3 आहे, दुसऱ्याचा 0 आहे, तिसऱ्या टर्म साठी 5 आहे, फोर्थ टर्म साठी 0, पाचवा टर्म -7 आणि शेवटचं जे आहे ते 2 आहे. म्हणजेच काय झालं, वी राईट इट स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म अँड कोएफिशियंट फॉर्म. आता याची डिग्री लिहायची आपल्याला. हायएस्ट डिग्री कोणती आहे, हायएस्ट डिग्री इज बघा सगळ्यात हायएस्ट पॉवर कोणता आहे, हायएस्ट पॉवर ऑफ द m इज 5. देअरफॉर द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 5. त्याचा हायएस्ट पॉवर काय आहे 5 आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा, px काय दिले 3x + x³ -5. म्हणजे हायएस्ट पॉवर इथे किती झाले x³ आहे, तो टर्म अगोदर लिहिणार आपण. दुसऱ्या एक्झाम्पल साठी पहा x³ हा अगोदर घेऊया. नंतर स्क्वेअरचा टर्म नाहीये, आहे कोणता 3x आहे आणि नंतर -5, 3x -5. ही झाली सेकंड पॉइंट. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. प्रमाण रूप मध्ये लिहिताना आहे तसेच आहे तेच टर्म्स लिहिणार, फक्त डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहित असतो. आणि इंडेक्स फॉर्म मध्ये काय असतो, त्या फॉर्म मध्ये ऍब्सेंट टर्म जे आहेत, जे टर्म्स नाहीच तिथे, ते पण आपण 0 कोएफिशियंट घेणार आणि मग लिहिणार. आता इथे पहा x³ आहे, फर्स्ट x³ म्हणजे x चा घन घेतला. आता वर्ग म्हणजे स्क्वेअरचा टर्म तर नाहीच आहे, म्हणून मग काय करणार 0x². वी राईट 0x² लिहिलं. x² पद नाहीये ना, म्हणून मग ते 0 घेतला, त्याचा सहगुणक 0 घेतला. वी राईट द कोएफिशियंट ऑफ x² इज 0. देन 3x आणि त्यानंतर -5. दिस इज द स्टँडर्ड, जे आहे स्टँडर्ड फॉर्मचा आपण घातांक रूप म्हणजेच इंडेक्स फॉर्म मध्ये तयार केलेला आहे. आता याचं कोएफिशियंट फॉर्म घेणार आपण. बघा कोएफिशियंट फॉर्म मध्ये काय येणार 1 0 3 आणि
-5. सेकंड एक्झाम्पल साठी काय झालं 1 0 3 आणि -5 अशा पद्धतीने आपण ते घेतलेलं आहे. आणि याची डिग्री ऑफ हायेस्ट पॉवर किती आहे एक्स क्यूबचा क्यूब आहे म्हणून याची डिग्री किती येणार 3. म्हणजे दुसऱ्या एक्झाम्पल साठी याची हायेस्ट डिग्री जी आहे ती 3 आहे. त्याची कोटी बहुपदीची कोटी ही 3 आहे. तिसरं एक्झाम्पल काय बघा एक्स क्यूब -3x² प्लस x⁴ -8 म्हणजे हायेस्ट घातांक कोणता झाला क्यूब आहे नंतर 4 आहे x⁴ आहे ते टर्म मी अगोदर लिहिणार x⁴. त्यानंतर कोणता आहे x चा घातांक चौथा लिहिला. आता x चा घन त्याचा उतरत्या क्रमाने लिहिणार आहोत ना आपण x घन. तर त्यानंतर स्क्वेअरचं टर्म लिहायचं म्हणजे वर्ग एक्स वर्गाचं काय आहे -3x² झालं. आता एक्स टर्म नाही तिथे मग आता आपण काय लिहिणार -8. दिस इज द थर्ड एक्झाम्पलचं स्टँडर्ड फॉर्म लिहिला आपण प्रमाण रूप. आता याचं घातांक रूप इंडेक्स फॉर्म लिहूया x⁴ प्लस x³ कोणता टर्म नाहीये बघा याच्यामध्ये 4 3 2 x चा टर्म नाहीये -3x² प्लस 0x x चं पदच नाहीये ना देयर इज नो टर्म ऑफ x therefore we write here 0x and -8 झाला. हा कोणता झाला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिला. आता याचा आपल्याला कोएफिशिएंट फॉर्म लिहायचंय. कोएफिशिएंट फॉर्म लिहिताना पहा याचा कोएफिशिएंट काय आहे 1 नंतर कॉमा केला मी x चा कोएफिशिएंट 1 त्याचा सहगुणक 1 आहे. x वर्गाचा सहगुणक -3 विथ साइन लिहिणार -3 नंतर x चा टर्म 0 आहे तरी सुद्धा तो 0 लिहिणार आपण 0 आणि नंतर आहे -8. This is the coefficient form of the given polynomial. थर्ड एक्झाम्पल चं काय झालं ते गिवन पॉलिनॉमियलचं कोएफिशिएंट फॉर्म सहगुणकाच्या रूपात लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये जे टर्म्स आहेत व्हेरिएबल असतील ते सोडून इतर जी संख्या असेल ते सुद्धा तिने लिहायचं असतं आणि ब्रॅकेट करणार आणि प्रत्येक कोएफिशिएंट लिहिल्यानंतर कॉमा करणार आपण. आता याच्यामध्ये हायेस्ट डिग्री किती आहे बघा याची पॉवर किती हायेस्ट पॉवर इज 4. सगळ्यात मोठा घातांक x या चलाचा सगळ्यात मोठा घातांक 4 आहे म्हणून याची कोटी काय असणार आहे 4. द हायेस्ट पॉवर ऑफ द गिवन पॉलिनॉमियल मध्ये x चा हायेस्ट पॉवर इज 4 आहे देअरफॉर द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 4. म्हणजे अशा पद्धतीने हे फर्स्ट सेकंड तीन एक्झाम्पलचे आपण स्टँडर्ड फॉर्म बघितला इंडेक्स फॉर्म पाहिला कोएफिशिएंट फॉर्म आणि डिग्री ऑफ पॉलिनॉमियल बघितलं. आता याच्या नंतर आपण जर कोएफिशिएंट दिलेले असतील तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहायचं ते बघूया. आता आपण राईट द गिवन कोएफिशिएंट फॉर्म जो आहे तो इन द इंडेक्स फॉर्म. आता वेगळं बघणार आहोत की तुम्हाला सहगुणकांच्या रूपात जर दिलं असेल तर घातांक रूपात किंवा प्रमाण रूपामध्ये दिलेली बहुपदी कशी लिहायची ते बघणार आहोत आपण. आता राईट इन द इंडेक्स फॉर्म आणि व्हेरिएबल x घ्यायचा आहे. एक्झाम्पल बघू आपण काय म्हटलं किती इंडेक्स दिले बघा 2 -1 0 5 आणि 6 झालं. आता अगोदर टोटल मोजून घ्यायचे ते किती हाऊ मेनी नंबर्स आहे तिथे बघा 1 2 3 4 and 5 टोटल नंबर्स किती आहे 5. 5 - 1 करा किती झाले 4. म्हणजे याचा जो इंडेक्स असेल मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द गिवन पॉलिनॉमियल इज किती असला पाहिजे 4. आणि आता आपल्याला व्हेरिएबल x घ्यायला सांगितलंय. वी पुट द व्हेरिएबल x. नाउ राइट इट इन द इंडेक्स फॉर्म px is equal to px polynomial x in the x variable is equal to 2 आहे x⁴. x⁴ हायेस्ट कसा घेतला
टोटल काउंट केले, वी काउंट द टोटल नंबर ऑफ जे आहे ते सगळे, त्याच्यामधून -1 करायचे. 1 2 3 4 5 5 -1 वी गेट 4. देअरफॉर वी पुट द हायेस्ट जो इंडेक्स आहे तो आपण 4 घेणार. देअरफॉर 2x⁴. आणि नंतर मग त्यांचा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहायचं, उतरता क्रम लिहायचा. 4चा नंतर काय येणार, 3 येणार. मग x घन प्लस 0x², 4 3 2 1 आणि 0 0x². इथे 0 दिलेला आहे, 0x² प्लस 5x प्लस 6. हा झाला इंडेक्स फॉर्म मध्ये, घातांक स्वरूपात लिहिला आपण त्याला. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर काय करणार, की जे 0चं टर्म आहे ते लिहत नाही. वी डोंट राईट द टर्म ऑफ ज्याचा कोएफिशियंट 0. द कोएफिशियंट ऑफ द टर्म इज 0. वी कॅन डोंट राईट हिअर. तिथे आपण लिहत नाही ते. वी राईट इट इन द स्टँडर्ड फॉर्म. कसं लिहिणार पहा, 2x⁴ -x³ x² टर्म मी लिहिणार नाहीये. डायरेक्ट कोणतं घेतलं, 5x प्लस 6. 5x प्लस 6. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म किंवा प्रमाण रूप. त्याचं झालं प्रमाण रूप. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते कोएफिशियंट फॉर्म मधून इंडेक्स फॉर्म मध्ये, इंडेक्स फॉर्म मधून स्टँडर्ड फॉर्म मध्ये अशा पद्धतीने कन्वर्ट करता आलं पाहिजे. तर यावरच आधारित प्रॅक्टिस सेट 3.1 यामधील क्वेश्चन 8 आपण बघणार आहोत. क्वेश्चन 8 मध्ये काय सांगितले पहा, सहगुणक रूपातील बहुपदी घातांक रूपात लिहा. इट राईट इट इन द इंडेक्स फॉर्म विथ द व्हेरिएबल x. आता इथे पहा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये किती दिले नंबर ऑफ काउंटिंग बघा, 1 2 3. मग 3 - 1 म्हणजे किती झाले, 2. तर इंडेक्स आपण किती घेणार, याचा हायेस्ट इंडेक्स किती घेणार आपण, इंडेक्स 2 घेणार. मग पॉलिनॉमियल आणि विथ x आहे, पॉलिनॉमियल इज x. देअरफॉर px इज इक्वल टू, आता पहा फर्स्ट टर्म की ज्याच्यामध्ये कोएफिशियंट 1 आहे आणि व्हेरिएबलचा इंडेक्स किती असणार आहे, 2 असणार आहे. 1x² प्लस आता x² पेक्षा कमी 2x आणि प्लस 3. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म पण आहे आणि इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक रूप पण आहे आणि प्रमाण रूप पण आहे. सेकंड मध्ये बघा, आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय आहे, 5 0 0 0 -1. आता नंबर टोटल नंबर्स किती आहेत पहा, 1 2 3 4 5. टोटल नंबर्स आहेत 5. 5 -1 म्हणजे किती झाला, 4. आपण आता याचा हायेस्ट इंडेक्स जो घेणार आहोत तो काय असणार आहे, 4 असणार आहे. म्हणून px इज इक्वल टू 5. आधी कोएफिशियंट लिहून घेणार आणि x ला कोणता आपण इंडेक्स घेणार आहोत, कोणता घातांक घेणार, 4. हायेस्ट घातांक कोणता घेणार आहोत, 4. 5 घेतले का नाही, टोटल नंबर मधून -1 करायचा, कारण तो इथला जो कॉन्स्टंट असतो तो शेवटचा असतो, तो त्या पद्धतीनेच घेणार. 5x⁴ प्लस सेकंड टर्म 0 आहे, थर्ड टर्म पण 0 आहे. मग तो आपण लिहू शकतो 0x³ प्लस 0x² प्लस 0x आणि काय आहे -1. हा झाला तुमचा इंडेक्स फॉर्म. जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार, स्टँडर्ड फॉर्म मध्ये याला कसं लिहिणार, फर्स्ट टर्म घेणार आपण 5x⁴ आणि -1. 5x⁴ -1 मधले टर्म्स लिहिले नाही. जेव्हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तेव्हा 0 कोएफिशियंट असलेले टर्म आपण लिहत नाही, डायरेक्ट अशा पद्धतीने लिहत असतो 5x⁴. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा, 1 2 3 4. किती झाले, 4 हे आहे त्यांचे नंबर ऑफ जे कोएफिशियंट आहे ते 4 आहे. तिथे 4 मधून -1 करा, किती राहिले, 3. देअरफॉर द हायेस्ट पॉवर ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल इज 3 असणार. देअरफॉर px इज इक्वल टू, फर्स्ट जो कोएफिशियंट आहे तो मायनस आहे म्हणून वी राईट -2x³ घातांक किती घेणार आपण, त्याचा वी पुट द इंडेक्स 3 घेणार आहोत म्हणून -2x³ प्लस 2x² -2x आणि शेवटचा जो आहे तो कॉन्स्टंट
+2 की जो स्थिरांक म्हणून असतो. आता इथे एकही टर्म 0 नाही, त्याच्यामुळे दिस इज द स्टँडर्ड फॉर्म. हे प्रमाण रूप आहे. म्हणजे तिन्ही जे रूप आहेत प्रमाण रूप, सहगुणक आणि घातांक रूप एकमेकांमध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे. वी कन्वर्ट द स्टँडर्ड फॉर्म इंटू कोएफिशियंट और कोएफिशियंट इंटू इंडेक्स फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं कन्व्हर्शन करता आलं पाहिजे. तर यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.1 हा पुढच्या भागामध्ये आपण घेणार आहोत. थँक्यू.